मुरमुऱ्यामध्ये बेसन पीठ टाकून आज आपण एक भन्नाट आणि चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत। बऱ्याच वेळा तुम्ही मुरमुऱ्याचा चिवडा, मुरमुऱ्याची भेळ असे पदार्थ खाल्ले असतील, पण आज आपण एक वेगळ्या पद्धतीने नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत, जो की हा सगळ्यांनाच आवडेल। तर मंडळी, चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी ते सगळ्यात आधी मी 1 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत। तर हे मुरमुरे आपल्याला चांगले असे निवडून आणि चाळून घ्यायचे आहेत। बऱ्याच वेळा मुरमुऱ्यामध्ये कचरा असतो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, चाळून घ्यायचे आहेत। आणि आता त्यानंतर आपल्याला यासाठी बेसन पीठ लागणार आहे, म्हणजे चण्याचं पीठ घेतलेलं आहे। इथे मी 3 चमचे आपल्याला इथे बेसन पीठ लागणार आहे। तर आता ह्या बेसन पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे। पाणी घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि यातल्या ज्या सर्व गाठी आहेत ना, त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, आपल्याला पिठाची जी कन्सिस्टन्सी हवी आहे ती अशा पद्धतीने हवी आहे। आता आपल्याला हे बेसन पिठाचं जे मिश्रण आपण बनवलेलं आहे, तर ते मिश्रण आपल्याला हे आता मुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे। थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हे मिश्रण आपल्याला या मुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर इथे मी हे सगळं मिश्रण बनवलेलं यामध्ये वापरलेलं आहे। आपल्याला यामध्ये पाणी घालायची अजिबातच काही गरज पडत नाही, या मिश्रणामध्येच हा पदार्थ बनवून तयार होतो। आता हे बेसन पिठाचं मिश्रण घातल्यानंतर याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत। तर हे पहा, अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि बारीक कट केलेलं मी गाजर सुद्धा घातलेला आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठल्याही भाज्यांचा वापर करू शकता। बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे। आता यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे मिश्रण चांगलं असं मिक्स झालं की यामध्ये आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ लागणार आहे। तर तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर बारीक रवा घातला तरी सुद्धा चालेल। आता हे पीठ घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही, कारण कांद्याला सुद्धा पाणी सुटतं। आता यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे थोडंसं, आणि जिरे सुद्धा घातलेले आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकता। जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखटाचं प्रमाण हे कमी किंवा मग स्किप केलं तरी सुद्धा चालेल। आता हे मिश्रण आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे। आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तव्यावरती तेल किंवा मग तूप तुम्ही काहीही वापरू शकता। इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तव्याला सुरुवातीला, आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण हे तव्यावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। तर आपण हे मुरमुऱ्याचे थालीपीठ बनवलेले आहे। आता हे चांगलं असं पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। एक वाफ आपण काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे सेट झालेलं आहे। आता यावरती तुम्ही बटर, तूप, तेल कशाचाही इथे वापर करू शकता। 2 मिनिटांनंतर आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे। अलगद आणि सहज रीतीने हे पलटी होत आहे, तुम्ही पाहू शकता। आणि याला दोन्ही साईडने आपल्याला छान आणि खमंग असं हे कमी गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे। तर मी इथे अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ बनवून घेतलेले आहेत। तर मंडळी, हे थालीपीठ आपण मुलांच्या टिफिनसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग मधल्या वेळेत छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही हे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवून खाऊ शकता। तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या। आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा। तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।